मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर। इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे आता 6 मोठे निर्णय। ताफ्यात घट करण्याच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांकडून लगेचच अंमलबजावणी। अर्धा ताफा घेऊन मुख्यमंत्री पनवेलच्या कार्यक्रमात दाखल। फडणवीसांच्या ताफ्यात अवघ्या 4 गाड्या। मंत्री आणि अधिकाऱ्यांचे विदेश दौरे रद्द। अत्यावश्यक सोडून विमान हेलिकॉप्टर दौऱ्यावर बंदी। मुख्यमंत्री फडणवीसांचा हा मोठा निर्णय। मंत्री अधिकाऱ्यांनी आठवड्यातून 1 दिवस सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करावा। जास्तीत जास्त बैठका या व्हीसीने घ्याव्यात। उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या या सूचना। खरात आणि चाकणकरांचा 2021 साली एकत्र गुवाहाटी दौरा। खरात आणि चाकणकर भगिनींचं रेडिसन ब्लू हॉटेलमधील वास्तव्याचे पुरावे। अधिकचा तपास या संदर्भातला सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर कारवाई। तर निदा खानला आश्रय दिलेल्या घरावर पालिकेने चालवला बुलडोझर। कारवाई दरम्यान मतीनच्या पत्नीने पथकाला संविधानाची प्रतही दाखवली। 2008 मधील रेल्वे भरती राडा प्रकरणात राज ठाकरेंनी सर्व आरोप फेटाळले। मी त्यावेळेस नाशिकमध्ये होतो। राज ठाकरेंचं स्पष्टीकरण। खोटी केस दाखल केल्याचा दावा। 18 तारखेच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष। प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे काहीही झालं तरी भाजपमधून लढणार। राष्ट्रवादीच्या 22 आणि शिंदेच्या सेनेच्या काही आमदारांचं भाजपमधून लढण्याचं ठरलंय। रोहित पवार यांचा हा मोठा दावा। नीट पेपरफुटी प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारला 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड। सीबीआय संध्याकाळी शुभमला घेऊन दिल्लीला जाणार। उद्या सीबीआय कोर्टामध्ये करणार हजर। पुण्यातील हडपसरमध्ये नामांकित रुग्णालयासमोर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली। बॉम्ब शोधक पथक पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा। परिसरामध्ये आता भीतीचं वातावरण।